परत एकदा करूया. या ठिकाणी आपण हा प्रश्न वाचूया प्रथमतः, म्हणजे आपल्याला या प्रश्नामध्ये काय करायचं आहे ते लक्षात येईल. तर पहा, या ठिकाणी आदेश घराच्या उत्तरेकडे 200 मीटर गेला. प्रथमतः आपल्याला दिशा निश्चित असणं आवश्यक आहे. आपण या ठिकाणी दिशा एकदा निश्चित करूया. वरची दिशा उत्तर असते आपल्याला माहित आहे, डाव्या हाताची दिशा पश्चिम आणि उजव्या हाताची दिशा पूर्व, खालची दिशा दक्षिण. तर या दिशा आपल्या नक्की झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आदेश उत्तरेकडे 200 मीटर गेला. इथे आपण हा ए हा पॉइंट घेऊया. या ए या पॉइंट पासून तो उत्तरेकडे 200 मीटर गेलेला आहे. 200 मीटर उत्तरेकडे गेलेला. त्यानंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून तो 150 मीटर चालत गेला. काटकोनात वळालेला आहे म्हणजे पश्चिमेकडे तो काटकोनात 150 मीटर गेला. त्यानंतर पुन्हा काटकोनात उत्तरेकडे वळालेला आहे. उत्तरेकडे किती मीटर गेला तो? तर उत्तरेकडे तो 300 मीटर गेला. उत्तरेकडे 300 मीटर गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात पश्चिमेकडे 150 मीटर चालत गेला. 150 मीटर पश्चिमेकडे गेलेला आहे, 150 मीटर या पद्धतीने. त्यानंतर 100 मीटर दक्षिणेकडे आला तर घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल पाहूया आपण. इकडे दक्षिणेकडे 100 मीटर गेलेला आहे. हे 100 मीटर आपण लिहिले इथे, आणि हा या पॉइंटला तो आदेश पोहोचलेला आहे, त्याला बी नाव देऊया आपण. आणि आपल्याला ए ते बी हे अंतर किती असेल असं विचारलेलं आहे. हे अंतर काढायचं आहे आपल्याला ए ते बी. आता आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल की या ठिकाणी हा जो काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आपल्याला आढळून येतो असा. हा ए बी सी, थोडा वेळ आपण असं करूया. एबीसी हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे आणि आपल्याला बी या पॉइंट पासून ए पर्यंतचं अंतर काढायचं आहे. म्हणजे हा या काटकोन एबीसी या काटकोन त्रिकोणाचा हा कर्ण आहे. मग आता याचं जे माप आहे ते आपण काढूया. हे जर आपण असे जोडले तर हे 100 मीटर आहे इकडचे, म्हणून ही बाजू 100 मीटर झाली आणि उर्वरित ही 200 मीटर झाली. हे जर आपण असे जोडले तर हे अंतर झालं 200 मीटर, म्हणून त्याच्या समोरची बाजू पण एकरूप असणार आहे 200 मीटर. इथे पहा, ही बाजू 200 मीटर आहे म्हणून ही बाजू पण 200 मीटर झाली. ही जी बाजू आहे ही 200 मीटर झाली. अशा पद्धतीने हे 200 आणि 200 400 मीटर. ही झाली 400 मीटर. त्यानंतर एसी चं माप आपल्याला कसं काढता येईल? समोरच्या बाजू जर पाहिल्या तर ही पण 150 होईल, कारण ही बाजू 150 आहे म्हणून ही बाजू 150 झाली. आणि हे 150 आणि हे 150 मिळून ही बाजू जी आहे ती झाली 300 मीटर. तर आपल्याला लगेच या ठिकाणी लक्षात येतंय की काटकोनाची एक बाजू 300 मीटर आहे, दुसरी बाजू 400 मीटर आहे. तर आपल्याला कर्ण ए बी काढायचा आहे. काटकोन आपलं पायथागोरसचं जे बेसिक त्रिकूट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 3, 4, 5 हे पायथागोरसचं बेसिक त्रिकूट आहे, लक्षात ठेवायचं. एक बाजू जर 3 मीटर असेल 3, दुसरी 4, तर तिसरी बाजू 5 मीटर येईल. तर याच्यावरतीच फक्त काय केलं आपण, जर समजा इथे 0 ठेवला, 300, 400, 500, तर तिसरी बाजू जी आहे ती 500 मीटर येणार आहे. यांच्या वर्गांची बेरीज जर केली आपण, या काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गा इतकी असते. हे पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहित आहे.
तर पायथागोरसचे जे बेसिक त्रिकूट जे आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 3, 4, 5 हे बेसिक त्रिकूट आपल्याला माहित आहे, म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर येणार आहे ते 500 मीटर असेल, म्हणून पर्याय नंबर 3. तर पायथागोरसचं बेसिक त्रिकूट आपण या ठिकाणी नोट डाऊन करा. याला जर आपण 2 ने गुणलं तर 3 दुने 6, 4 दुने 8, 5 दुने 10, या पद्धतीने 6, 8, 10. याच्यावरती आपण किती शून्य ठेवू शकतो? समजा इथे 1 शून्य दिला, इथे 1 दिला, इथे 1 दिला, इथे 1च द्यायचा. 3 याच्यावरती 1 द्यायचा, म्हणजे 60, 80, 100 हे पण पायथागोरसचं त्रिकूट आहे. इथे जर आपण 4 ने गुणलं या ठिकाणी तर 3 चौक 12, 4 चौक 16 आणि 5 चौक 20, या पद्धतीने 12, 16, 20. पुढे या ठिकाणी 5 ने गुणा. आपल्याला अशा पद्धतीचे असंख्य त्रिकूट सापडतील. जे ऑड त्रिकूट आहे ते लक्षात ठेवा, 9, 40, 41. काल पण सांगितलं मी, 11, 60, 61, 7, 24, 25, 8, 15, 17 हे जे आहेत हे ऑड त्रिकूट आहेत. असे काही ते आपण पाठच ठेवायची, म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने विचारलेलं आहे ते जर लक्षात घेतलं आपण, तर पायथागोरसच्या प्रमेयावरती आधारित 4 ते 5 प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. स्क्रीनशॉट शक्य असेल तर काढून घ्या. पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन आहे, परिमाणे दिलेले आहेत आपल्याला, दशमान परिमाणे. या ठिकाणी 23 किलोमीटर, 23 किलोमीटर, 46 डेकामीटर मधून आपल्याला 19 किलोमीटर, 8 हेक्टोमीटर, 6 डेकामीटर वजा करायचे. आता आपल्याला तो तक्ता जर पाठ असेल आपला तर एकदम सोपं जातं. चार्ट लक्षात असणं आवश्यक आहे. किलो, हेक्टो, डेका, किलो, हेक्टो, डेका. आता हे मीटर मध्ये आहे दिलेलं, म्हणून आपण मी इथे मीटर लिहितो. इथे पुढे आहे डेसी, सेंटी, मिली. सेंटी, मिली. आता आपण पहिली राशी घेऊया या ठिकाणी, पहिलं परिमाण घेऊया या ठिकाणी. 23 किलोमीटर म्हटलेलं आहे, 23 इथे लिहिले, 23 किलोमीटर आहे हे. आणि याचं आपण काय करूया, एका एककात रूपांतर करूया. 23 मीटर किलोमीटरचं रूपांतर आपण या ठिकाणी मीटर मध्ये करूया. मग इकडे लहान एककात रूपांतर करताना 10 पटीने वाढत जातं, म्हणजे इथे झाले 223, इथं झाले 230 झाले, सॉरी. आणि इथे परत याचे 10 पटीने वाढेल, म्हणजे ते 2300 आणि पुढे झाले 23,000. 23 किलोमीटरचे 23,000 मीटर झाले. पुढे आपल्याला 46 डेकामीटर दिले, ते 46 डेकामीटर इथे लिहितो. 46 डेकामीटर 10 पटीने वाढणार आहे, म्हणजे 10 ने गुणायचे त्याला. इथे झाले 460 झाले, 460. 46 डेकामीटर म्हणजे 460 मीटर झाले. आता ही पहिली जी राशी आहे आपल्याला या ठिकाणी, याचं उत्तर किती आलं, हे 23,460 झाले. 23,460 मीटर, 23,460 मीटर. आता या ठिकाणी दुसरी राशी काढूया आपण. दुसरी राशी जी आहे आपल्याला इथे 19 किलोमीटर, 19 किलोमीटर, 19 किलोमीटरचे झाले मीटर, झाले 19,000 मीटर झाले.
त्यानंतर हेक्टोमीटर किती दिले ते हेक्टोमीटर इथे लिहितो मी. 8 हेक्टोमीटर, 8 हेक्टोमीटर आणि 6 डेकामीटर. 8 हेक्टोमीटरचे झाले किती? 1020 म्हणजे 800 मीटर झाले. 8 हेक्टोमीटरचे 800 मीटर झाले आणि 6 डेकामीटरचे 60 मीटर झाले. यांची बेरीज करा. म्हणजे ही बेरीज झाली 19,400 सॉरी 860, 19,860. आपल्याला फरक काढायचा आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या. म्हणजे या ठिकाणी या पहिल्या राशीतून दुसरी राशी आपल्याला वजा करायची आहे. 23,460 वजा 19,860. 23,460 वजा 19,860. 0 0 इथे राहिले 6, इथे 3 राहिले. उत्तर आलं 3,600. काय तर मीटर मध्ये केलेले आहे. आपण सगळी परिमाण जी आहे ती मीटर मध्ये केलेली आहे. हे 3,600 मीटर झाले. 3,600 मीटर. मग 3,600 मीटर पर्यायामध्ये आहे का? आहे, पर्याय नंबर 3. पण आपल्याला या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. म्हणून आता दुसरा कोणता पर्याय बसू शकेल? इथे 4,355 मीटर हे तर येऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही? याचं किलोमीटर मध्ये करूया आपण. किलोमीटर मध्ये केल्यानंतर 3,600 याचं किलोमीटर मध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला 1,000 ने भागावं लागेल. 1,000 ने भागावं लागेल. म्हणजे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिले 10, म्हणजे 3.6 किलोमीटर. म्हणजे याला जर आपण 1,000 ने भागलं तर 3.6 किमी हे किलोमीटर आहे. दोन्ही परिमाण सारखीच आहे, फक्त एक आहे मीटर मध्ये आणि दुसरा आहे मोठ्या एककामध्ये म्हणजे किलोमीटर मध्ये आहे. म्हणून पर्याय नंबर 3 आणि 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपल्याला स्क्रीनशॉट शक्य असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न वाचूया अगोदर, आपण प्रश्न समजून घेऊयात. आज श्रेयाच्या वयाच्या 4 पट, श्रेयाच्या वयाच्या 4 पट आहे. कोणाचं वय? तिच्या आईचं वय. किती पट आहे? 4 पट आहे. मग आपण काय करूया, श्रेयाचं वय x मानू. 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. तर श्रेयाचं आजचं वय आपल्याला विचारलेलं आहे. पाहूया आपण. आजचं आपल्याला या ठिकाणी जे श्रेय दिलेले आहे, श्रेयाचं वय आपण आणि आई आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. श्रेयाचं आजचं वय जे आहे आपण x मानूया. तर आईचं वय तिच्या वयाच्या 4 पट म्हणजे x च्या 4 पट म्हणजे 4x झालं आजचं आईचं वय. आणि 6 वर्षानंतर म्हणजे 6 वर्षानंतर म्हणजे ऍड करायचे आपल्याला. 6 वर्षानंतर काय होईल? श्रेयाचं वय पण 6 वर्षांनी वाढेल ना, म्हणून x + 6 आणि आईचं वय 4x + 6. आपल्याला काय दिलेलं आहे समीकरण उदाहरणामध्ये की 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. आता 2.1/2 पट म्हणजेच काय होईल? किती? 2×4 4 आणि 5 5/2 म्हणजे ज्याला 2.5 पट आहे असंही आपण म्हणू शकतो. तर उदाहरणात दिल्याप्रमाणे आपण रचना करूया. आईचं जे वय आहे, आईचं 6 वर्षानंतरचं वय किती होणार आहे? श्रेयाच्या वयाच्या 5/2 पट होणार आहे. म्हणजे 5/2 गुणिले श्रेयाचं वय. श्रेयाचं 6 वर्षानंतरचं वय आहे किती? x + 6
आता इथे पहा, आपण काय करूया, ह्या 2 ने इकडे गुणूया आणि 5 ने या कंसाचा गुणाकार करून घेऊ. 2 ने गुणल्यानंतर 8x प्लस अधिक 12 बरोबर, हा कंस सोडून घेऊया आपण इथे, 5x अधिक 30. 5x अधिक 30 रचना समजली सर्वांना? ह्या 2 ने काय केलं, या बाजूला गुणून घेतलं आणि या 5 ने या कंसातील प्रत्येक संख्येला आपण गुणलं. आता अशी रचना केल्यानंतर आपण काय करूया, हे जे 5x जे आहे ते या बाजूला घेऊया, डाव्या बाजूला, आणि अधिक 12 जे आहे ते उजव्या बाजूला नेऊया. बाजू बदलल्यानंतर अधिक असेल तर ऋण होतं आणि ऋण असेल तर धन होतं. म्हणजे अधिक 5x आहे तिकडे आल्यानंतर मायनस होतील, म्हणजे 8x वजा 5x बरोबर 30 वजा 12, म्हणजे 3x बरोबर, इथं आलं 3x बरोबर 18, म्हणून x बरोबर किती आलं, 6 आलं. श्रेयाचं आजचं वय 6 आलं. श्रेयाचं आपल्याला काय चुकलं आपलं, एक मिनिट कन्फर्म करूया, ही मांडणी आपली काही गोंधळ झाला का. 4 2 8 अधिक 12 बरोबर, इथे 5 ने गुणलं, 5x अधिक 30. श्रेयाचं आजचं वय झालं आपल्याला 6 वर्ष आलेलं आहे आणि आजचाच वय विचारलेला आहे. पर्याय नंबर 3 उत्तर आलेलं आहे, पर्याय नंबर 3. ठीक आहे, या पद्धतीनं आपण रचना करून जर सोडवलं तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर सापडतं. फक्त एकदा सराव केल्यानंतर आपल्याला झटपट उत्तर काढता येतं. स्क्रीनशॉट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी प्रश्न पहा, थोडासा बारकाईने वाचायचा आपल्याला. प्रश्नाचं आकलन प्रथम होणं आवश्यक आहे. पुढील चौरस एकरूप आहेत, सर्व चौरस एकरूप आहेत, म्हणजे सर्व चौरस सारख्या मापाचे आहेत. सर्व या सर्व आकृतीचे एकूण क्षेत्रफळ 54 चौरस एकक आहे, तर या आकृतीची परिमिती किती. सर्व चौरस किती आहेत ते मोजूया आपण. इथं 1 2 3 4 5 आणि 6, एकूण 6 चौरस आहेत. एकूण 6 चौरस आहेत, म्हणून एका चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल ना. एकूण आकृतीचं, सर्व आकृतीचं क्षेत्रफळ दिले आपल्याला 54 चौरस एकक. म्हणजे 54 ला आपण काय करूया, 9 ने सॉरी 6 ने भागूया. 6 ने भागल्यानंतर उत्तर आलं किती, 9 एकक, 9 चौरस एकक, सॉरी, एका चौरसाचं क्षेत्रफळ 9 चौरस एकक. क्षेत्रफळ हे नेहमी चौरस मध्ये, स्क्वेअर मध्ये येत असत. जर मग आता एका चौरसाचं क्षेत्रफळ जर 9 चौरस एकक असेल तर त्याची बाजू आपल्याला काढता येईल ना, कारण चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणून 9 हा कोणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग आहे, म्हणून या चौरसाची बाजू आली किती आली, या चौरसाची बाजू आली 3 मीटर आली. आणि आपल्याला परिमिती म्हणजे काय, की बंदिस्त आकृतीच्या बाहेरच्या बाजूंची बेरीज करायची आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. आतल्या बाजूने मोजत बसायचं, फक्त बाहेरच्या बाजू मोजायच्या. चौरसाची प्रत्येक बाजू जी आलेली आहे ती आलेली आहे 3 एकक. किती आलेली आहे, 3 एकक. मग आपण सुरुवात करूया बाजू मोजायला. ही 1 झाली, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ही 13, ही 14 झाली, 15 16 17 आणि 18. या सर्व बाजू ज्या आहेत समान आहेत, 3 3 मीटरच्या आहेत, म्हणजे एकूण बाजू झाल्या 18.
बाहेरील बाजू ज्या आहेत त्या 18 झाल्या आणि त्याचं क्षेत्रफळ काढायचं, आपलं परिमिती काढायची आहे आपल्याला. तर परिमिती 18 गुणिले 3 म्हणजे 54. परिमिती ही आता इथे एकक दिलेलं नाही म्हणून एकक लिहायचं आपण. इथं चौरस एकक लिहायचं नाही कारण हे काही क्षेत्रफळ नाही, परिमिती आहे. आता या ठिकाणी पर्याय आहे दिलेला 54 चौरस एकक. घाई विद्यार्थी हाच पर्याय लिहिते, हे उत्तर येणार नाही. त्याचं कारण चौरस एकक दिलेलं आहे. उत्तर बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर 4 54 एकक हे उत्तर असेल. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा प्रश्न घेऊया आपण. उदाहरण एकदा व्यवस्थित वाचायचं आणि त्याचं आकलन होणं फार आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला ए बरोबर एम दिलेला आहे, बी बरोबर एम -4 दिलेला आहे आणि सी बरोबर एम अधिक 2 दिलंय. तर हे जे आपल्याला समीकरण आहे ते सोडवायचं आहे. काय दिलेलं आहे? 4a अधिक 3b वजा 7c. किमती टाकूया आपण फक्त ज्या दिलेल्या आहेत आपल्याला त्यामध्ये काय अडचण नाही येणार. 4 ए ची किंमत एम आहे म्हणजे 4m झाले अधिक 3 गुणिले बी ची किंमत किती आहे? बी ची किंमत आहे एम वजा 4 एम -4 वजा 7c. या ठिकाणी सी ची किंमत आपल्याला दिलेली आहे एम अधिक 2. सोडूया आपण. पुढे 4m अधिक कंस सोडूया. हा कंस सोडवल्यानंतर 3m वजा 12 वजा 7m वजा 14 -14. या ठिकाणी 3m आणि 4m आणि 3m 7m झाले, हे मायनस आहेत. काय चुकलं? मांडणी वजा 7m. ठीक आहे, बरोबर आहे. यांचं जे उत्तर आहे हे 7m वजा 7m आणि यांची बेरीज झाली -26. हे गेले कॅन्सल झाले, यांची बेरीज 0 आली बरोबर -26 म्हणजे उत्तर ऋण 26 आहे पर्यायामध्ये, आहे पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे याचं. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. प्रश्न वाचा. 44 मीटर लांबीच्या दोन तारा घेतल्या 44 मीटरच्या. ह्या अशा 2 तारा घेतल्या 44 मीटर आणि एका तारेस वर्तुळाकृती आकार दिला. एका तारेला वर्तुळाकृती आकार दिला आणि दुसऱ्या तारेस चौरसाकृती आकार दिला. दुसऱ्या तारेला चौरसाकृती आकार दिला. तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळातील फरक काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तारेची लांबी दिली 44 मीटर दिली. एक लक्षात आलं पाहिजे आपलं, इथं पाहिल्याबरोबर लगेच तारेची लांबी 44 मीटर आहे. म्हणजे हे जे वर्तुळ बनवलेलं आहे ना, याची जे परिघ जो आहे हा 44 मीटर आहे. हा परिघ किती आहे? 44 मीटर आहे. म्हणून याची आपल्याला त्रिज्या काढता येईल. याची वर्तुळाची त्रिज्या काढता येईल आपल्याला. ही जी त्रिज्या आहे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढता येईल याच्यावर.
परिघ जर माहित असेल तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढता येईल. म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर आपल्याला इथे कशी काढता येईल की 2πr दिलाय, म्हणजे 2πr वरून आपल्याला 44 आहे, तर आर ची किंमत या ठिकाणी काढता येईल. आर ची किंमत कशी काढायची, इथे 2 गुणिले 22/7 गुणिले आर बरोबर 44. या ठिकाणी हे काय करूया आपण, बाजू बदलून घेऊया याची, म्हणजे आर बरोबर 44 गुणिले 7 वरती जातील आणि हे 22 गुणिले 2 काय होतील, इथे राहतील. भाग द्या इथे, 22 एक 22, 22 दुने 44, बे एक बे, बे एक बे, म्हणजे इथं आर बरोबर आले 7 काय एक काय सेंटीमीटर आहे, त्रिज्या 7 सेंटीमीटर आली. आता एवढं याच्यावर संपलं नाही, आपल्याला याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे काय आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. पाय आर वर्ग म्हणून 22/7 गुणिले आर 7 गुणिले 7, 7 एक 7, 7 एक 7, 22 7 187 चौरस सेंटीमीटर स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल. हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं. हा गुणाकार 22 सॉरी 22 7 147, सॉरी इथे 9 ने गुणाकारात चूक झाली, 22 7 154 सॉरी सेंटीमीटर स्क्वेअर हा जो गुणाकार आहे, माझ्याकडनं गडबड झालेली थोडीशी. 22 गुणिले 7 यांचा गुणाकार 154 येतो. 7 दुने 14 हा चाल आहे, 7 दुने 14 ने 15, 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आपण आता चौरसाचं काढूया. जर चौरसाची परिमिती 44, आता इथं सगळ्या बाजू किती आहेत, 44 मीटर आहे, सॉरी सेंटीमीटर आहे, तर एक बाजू 11 मीटर सेंटीमीटर झाली, ही 11 ही 11 ही 11 ही 11. आता या ठिकाणी याचं जे क्षेत्रफळ जे आहे तो बाजूचा वर्ग, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग. 11चा वर्ग आहे 121 सेंटीमीटर स्क्वेअर. यांचा फरक काढायचा आहे, 154 मधून 121 वजा करायचे. क्षेत्रफळातील फरक विचारलाय आपल्याला ना इथे, बरोबर 3 3 0, 33 क्षेत्रफळातील फरक आहे 33 चौरस सेंटीमीटर. 33 चौरस सेंटीमीटर हा दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळातील फरक आहे. इथे 22 7 154 आहे, 154 मधून 121 वजा केले, उत्तर आलं 33 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी कोणता पर्याय अयोग्य ठरेल? पहिला ऑप्शन वाचूया आपण. या ठिकाणी चौरसाला काटकोन चौकोन असे म्हणता येईल, बरोबर आहे, चौरसाला काटकोन त्रिकोण म्हणता येईल. पुढे समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. समभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म चौरसात आढळतात. त्यानंतर हे विधान पण बरोबर आहे, चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते. पहा बरोबर, दुप्पट केल्यावर होतं का, चौरसाची बाजू आपण दुप्पट करूया. इथे ही 2 ही 2 ही 2 ही 2, म्हणजे याचा वर्ग किती आला
4 याची दुप्पट केली आपण, दुप्पट केल्यानंतर 4 झाले, मग 4चा वर्ग 16 म्हणजे 4 पट होते, 4 चौक 16 म्हणजे हे पण बरोबर आहे. क्षेत्रफळ चौपट होत आहे, हे बरोबर आहे. चौरसाचे गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळतात. समांतरभुज चौकोन असा असतो ना, याचे गुणधर्म कसे आढळतील चौरसामध्ये, म्हणून ऑप्शन नंबर 4 हा चुकीचा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, हे उत्तर बरोबर आहे. अयोग्य पर्याय आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. हे वरचे जे आहेत तिन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत. चौथा ऑप्शन जो आहे, चौरसाचे सर्व गुणधर्म समांतरभुज चौकोनात आढळत नाहीत, हे विधान चुकीचं आहे. पुढचा आकृतीवरती आधारित प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी रेख PQ, रेख RS, रेख EF, रेख GH ह्या समांतर दिलेल्या आहेत. PQ आणि RS समांतर आहे, EF आणि GH या समांतर आहे. तर कोण MNH कोणता काढायचा आपल्याला, हा त्रिकोण काढायचा आपल्याला. MNH म्हणजे हा त्रिकोण आपला, सॉरी हा कोण काढायचा आहे आपल्याला, कोण MNH काढायचा आहे. हा कोण काढण्यासाठी आपल्याला हा कोण माहित होणं आवश्यक आहे. विरुद्ध कोण आहे त्याचा, MNH चा हा विरुद्ध कोण आहे 2x वजा 25. तर तो कसा काढता येईल आपल्याला, तर या ठिकाणी हा 3x अधिक 10 दिलेला आहे, मग हा सुद्धा कोण तेवढाच होईल. किती होईल, 3x अधिक 10. का बरं, संगत कोण आहे, ती करस्पॉन्डिंग अँगल आहे, संगत कोण आहे, म्हणून हा कोण आणि हा कोण संगत कोण आहे. आणि आपण इकडे पाहिलं तर हा आणि हा संगत कोण आहे परत, म्हणजे हा पण तेवढाच असेल 3x अधिक 10. आता हे एकमेकांचे पूरक कोण झाले पाहिजे, 3x अधिक 10 आणि 2x वजा 25 यांची बेरीज 180 अंश असते. 3x अधिक 10 अधिक 2x वजा 25 बरोबर 180 अंश. कारण हे एकमेकांचे काय आहे, हे पूरक कोण आहे, हे ते 180 अंश मापाचे असतील. यांची बेरीज करूया आपण, 3x आणि 2x झाले 5x झाले -15 बरोबर किती 180 बरोबर. या ठिकाणी 5x हे -15 आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होतील, म्हणजे 180 अधिक 15 झाले, हे झाले 195. 5x बरोबर, तर x बरोबर 5 ने भागूया आपण इथे याला, 5 त्रिक 15 खाली उरले 4, 5 9 45, x ची किंमत आली 39 अंश आली. हा कोण विचारला आपल्याला, तो कोण काढूया आपण, कोणता, हा कोण MNH. आता MNH आणि 2x वजा 5 हे विरुद्ध कोण आहे. हा कोण जेवढ्या मापाचा असेल त्याच मापाचा हा कोण असेल, म्हणून माप कोण MNH बरोबर किती, हे 2x वजा 25 अंश, 2 गुणिले 39 वजा 25 बरोबर 78 वजा 25 बरोबर उत्तर आलेलं आहे 8 5 गेले 3, 7 2 गेले 5 राहिले 53 अंश आहे का पर्यायामध्ये, पाहूया. पर्यायामध्ये उत्तर 53 अंश आहे, पर्याय नंबर 3. अशा पद्धतीने आपल्याला सगळा आराखडा आखावा लागेल अगोदर आणि त्यानंतर उत्तरापर्यंत जाता येईल. या पद्धतीनं तुम्हाला समजलं असेल, स्क्रीनशॉट घेऊ शकता. पुढे
एका संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या 100 मुलांचे वय दर्शवणारी वारंवारता, 100 मुलांचे वय दर्शवणारी वारंवारता सारणी दिली आहे. त्या वयांचे मध्यमान काढायचं आहे आपल्याला. अगोदर काय करावं लागेल आपल्याला? 2 अचूक पर्याय विचारलेले आहेत. ठीक आहे, अगोदर काय करू आपण? याची एकूण म्हणजे 8 वर्ष वय असलेल्या विद्यार्थ्यांची वारंवारता 20 आहे. म्हणजे यांचा जर गुणाकार केला 20 160, यांचा गुणाकार करूया 10.5 वारंवारता असलेले विद्यार्थी 30 आहेत. यांचा गुणाकार केला तर 30 आहे 300 आणि वरचा अर्धा, 30ची अर्धा 15 म्हणजे 315 झाले. त्यानंतर 25 वारंवारता असलेले म्हणजे 12 वर्षाचे 25 विद्यार्थी आहेत वारंवारतेमध्ये. म्हणजे यांचा गुणाकार करूया आपण. 25 दुने 50, हातच्याले किती? 25 दुने 50, हातच्याले 5, 25 एक 25 आणि 5 300. पुढे 25 175. यांची सगळ्यांची बेरीज करूया आपण. यांची बेरीज केल्यानंतर 5 5 5 10 झाले. हाताला 1 8 8 आणि 1 9 9 6 15, हाताला 1 2 5 5 आणि 3 8 आणि 1 9 950. सर्व विद्यार्थ्यांच्या 100 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज झाली 950. विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. म्हणून वारंवारता काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की 950 एकूण विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. 100 ने भागूया इथे. मध्यमान काढायचे सॉरी आपल्याला. तर मध्यमान काढण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज भागिले आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी 100 ने भागावं. भागल्यानंतर इथे हा शून्य गेला, हा शून्य गेला. 9.5 वर्ष पर्याय एक आहे. पण आता पर्याय दुसरा आपल्याला शोधायचा आहे. हे अर्ध वर्ष म्हणजे किती महिने असतात? तर 0.5 ला 12 ने गुणा. इथे 12 ने गुणल्यानंतर उत्तर आलं किती आलं? 6.0 म्हणजे हे महिने झाले बरं काही. आणि हे वर्ष आहेत. 9 हे वर्ष आहे. म्हणजे 9 वर्ष 6 महिने. म्हणजे पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. आपण अगोदर काय केलं? सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज केली आणि त्याला 100 ने भागलं. मध्यमान सापडलं आपल्याला 9.5. तर 9.5 म्हणजेच 9 वर्ष 6 महिने. पुढे सोपं उदाहरण आहे. 50 मीटर लांब, 6 मीटर उंच आणि अर्धा मीटर रुंद असलेली भिंत बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब आणि 15 सेंटीमीटर रुंद व 5 सेंटीमीटर उंच मापाच्या किती विटा लागतील? आपल्याला काय करावं लागेल अगोदर? तर या ठिकाणी अगोदर जी भिंत जी आहे ते भिंतीचं आपल्याला काय करावं लागेल? क्षेत्रफळ काढावं लागेल, बरोबर? किंवा मग असं करूया आपण, सोपी आयडिया त्यासाठी. हे 50 मीटर म्हणजेच किती झाले? 5000. याचं सेंटीमीटर मध्ये करायचं, एका परिमाणामध्ये रूपांतर करून घ्यायचं. हे 50 मीटर जे आहे इथे सेंटीमीटर दिलेत, त्यामुळे यांचं आपण सेंटीमीटर मध्ये करूया. 50 मीटर म्हणजेच 5000 सेंटीमीटर झाले, गुणिले 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर झाले, अधिक हे अर्धा मीटर आहे. अर्धा मीटर म्हणजे या ठिकाणी
किती झाले? 50 सेंटीमीटर. आणि त्याला फरशीच्या क्षेत्रफळाने काय करू आपण? भागूया इथे. म्हणजे 25 गुणिले 15 गुणिले 5, म्हणजे आपल्याला डायरेक्ट ती संख्या मिळून जाईल या ठिकाणी. इथे भागल्यानंतर काय होईल आपल्याला मिळेल? या ठिकाणी 5 ने भागूया. 5 एक 5, 5 10 50, 15 ने इथे भाग जाईल. 15 चौक 60, हे शून्य राहिले. 25 ने याला भाग देऊया आपण. 25 दुने 50, इथे हे 2 शून्य उरले. उरले किती? या ठिकाणी 200 गुणिले 40 गुणिले 10 बरोबर हे उत्तर आलं किती? 8000 गुणिले 10, म्हणजे एकूण गुणाकार आला 80,000. 80,000 किती विटा लागतील? पर्याय नंबर 4, 80,000 विटा लागतील. आपण शॉर्ट मध्ये ते सोडवलं उदाहरण. एकाच क्रियेमध्ये दोन वेगवेगळ्या क्रिया करण्यापेक्षा, आणि या पद्धतीनं आपल्याला विटांची संख्या मिळाली किती? 80,000. स्क्रीनशॉट घ्या याचा. पुढे जाऊया आपण. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, तर हे विधान खालीलपैकी कोणत्या पर्यायात आहे? आता इथे आपल्याला एक्स आणि वाय दिलेला आहे. पहिलं पहा आपण, पहिली संख्या एक्स मानूया. एक्स चे 20%, एक्स चे 20%, 20% म्हणजे 20/100 बरोबर. दुसरी संख्या आपण वाय मानूया. समान आहे, दुसऱ्या संख्येच्या 25% समान आहे, म्हणजे वाय चे 25% घेऊया. 25% म्हणजे 25/100. इथे जर आपण हे केलं तर हे 100 जाणार आहे दोन्ही बाजूचे. राहिले किती इथे? यांचं जर आपण हे केलं तर 5 चौक 20 आणि 5 5 25. म्हणजे पहा बरं, दिसतंय का कुठे हे 4x कुठे आहे का पर्यायामध्ये? बरोबर 5y आहे का? तिथे भाग दिला आपण एकाच पायरीमध्ये. नसेल समजलं तर तुम्ही भाग देऊ शकता त्यांचा, आणि ते जे समीकरण आहे ते आपल्याला या पद्धतीने सुटेल. 1/20 केले इथे. 1/20 बरोबर y चे 25%, आणि ते 25% केल्यानंतर आपल्याला ते जे उदाहरण आहे या पद्धतीने उत्तर मिळेल त्याचं. म्हणजे 4x बरोबर 5y, पर्याय नंबर 3 आहे. आता जास्त स्पष्टीकरण करण्याची काय आवश्यकता नाही. स्क्रीनशॉट घेऊ शकता. एका वृत्तचितीच्या आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास, वृत्तचितीच्या आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 7 मीटर असून उंची त्रिज्येच्या 6 पट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? वृत्तचितीच्या आकाराची टाकी आहे अशी. तर या टाकीमध्ये आपल्याला पाणी किती मावेल असं विचारलेलं आहे. तर पहा इथे काय काय दिलेलं आहे ते आपण अगोदर काढूया. या ठिकाणी व्यास दिलेला आहे. व्यास दिलेला आहे 7 मीटर दिलेला आहे, आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की उंची त्रिज्येच्या 6 पट आहे. त्रिज्या काढावं लागेल आपल्याला. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणून या ठिकाणी r बरोबर
7च्या निम्मे 7/2 म्हणजे 3.5 मीटर ही आर आहे. आणि त्याच्या किती पट म्हटलेलं आहे? इथे 6 पट म्हटलंय. मग उंची काढूया आपण इथं. उंची बरोबर काय आहे? 6 पट आहे म्हणजे 3.5 गुणिले 6 यांचा गुणाकार करा. किती येईल? 6×3 = 18, 18 आणि हे अर्धे 3 म्हणजे 21. उंची किती आली? सर्व आपल्याला एका मीटर मध्ये आहे दिलेली. म्हणजे उंची 21 मीटर आली. ही टाकीची उंची ही 21 मीटर उंची आहे. पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला? तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मारेल? आता या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस असा प्रश्न असेल त्यावेळेस या वृत्तचितीचं घनफळ काढावं लागेल. वृत्तचितीचं म्हणजे टाकीचं घनफळ काढावं लागेल. पाणी किती मावेल त्यामध्ये. तर आपण या ठिकाणी अगोदर घनफळ काढूया. घनफळाचं सूत्र आहे काय? पाय आर वर्ग एच. हे अगोदर त्रिकोणाचं काढायचं आणि ही उंची त्यामध्ये ऍड करायची. या ठिकाणी झालं 22/7 गुणिले आर किती आलेली आहे? तर आर आलेली आहे 3.5 गुणिले 3.5 आणि उंची आहे आपण काढली. उंची आहे 21 मीटर गुणिले 21 बरोबर. या ठिकाणी गुणाकार करूया आपण. 7×1 = 7, 7×3 = 21. त्यानंतर उरले किती? 22 गुणिले 3.5 गुणिले 3.5 म्हणजे यांचा गुणाकार 12.25 येईल. कारण 35चा वर्ग आहे बरोबर. या ठिकाणी गुणिले 3 करूया म्हणजे 12.25 गुणिले 66. हा गुणाकार केल्यानंतर आपण इकडे गुणाकार घेऊया. आता थोडासा मोठा होईल गुणाकार. 66 एका याचा जरी काढला 6×5 = 7×4 = 3, 6×2 = 12 आणि 3 = 15, हाताला 1 12, 6×2 = 12 आणि 1 13, हाताला 1 6×1 = 6 आणि 1 7. इथे हा गुणाकार येणार आहे. इथे 5 येतील, इथे 3 येतील आणि इथे 7 येतील. यांचे ऍडिशन केला आपण 5. त्यानंतर इथे 8 झाले, इथे झाले 0, इथे झाले 8. म्हणजे या टाकीचं घनफळ किती आलं? 80,000. गुणाकारात काही हे झालं का? इथे इथे दशांश चिन्ह द्यावं लागेल आपल्याला. 808.50. हे काय झालं? हे झालं याच मीटर घन मीटर एवढं पाणी मारेल. आता आपल्याला लिटर मध्ये विचारलेलं आहे. लिटर मध्ये या ठिकाणी गुणाकार बरोबर आलाय का आपलं? हा ठीक आहे. आता याचं आपल्याला लिटर मध्ये करायचंय. मीटरचं घनमीटरचं लिटर मध्ये करताना 1000 ने गुणायचं. 808.50 गुणिले 1000 बरोबर. याला गुणल्यानंतर 808 80 परत काय झालं? इथे 2 दशांश चिन्ह इकडे सरकलं. 2 1 2 1 मिनिट. आपल्याला किती उजवीकडे सरकावं लागेल? परत एकदा मांडणी करतो मी याच. 808.50 आलं. तर याला 1000 ने गुणूया आपण. 808.50 गुणिले 1000 म्हणजे 1 2 3. 1 घर गेलो, 2 गेलो आणि हे तिसरं. हे उत्तर असेल. पर्यायामध्ये कुठे आहे उत्तर? पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1.
काय करायचं इथे आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार बरोबर होता आपला, इथे 1000 ने गुणल्यानंतर त्याचं झालं लिटर मध्ये रूपांतर झालं. तिथे घनमीटरचं लिटर मध्ये रूपांतर करताना 1000 ने गुणायचं, म्हणजे किती उत्तर आलं इथे आपलं, 8,08,500 लिटर पाणी त्या टाकीमध्ये मावेल. समजलं असेल, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. पुढचं उदाहरण घेऊया आपण. इथे पण पायथागोरस आला पहा. 2018च्या क्वेश्चन पेपर मध्ये जवळजवळ पायथागोरसच्या वरती 5 ते 6 उदाहरणं विचारलेली आहे. इथे पहा, या आकृतीमध्ये रेख EF आणि रेख IH या समांतर रेषा आहे. रेख ह्या दोन्ही समांतर रेषा आहेत. IH आणि EF या समांतर रेषा आहेत. कोण F बरोबर कोण I हे काटकोन आहेत. कोण EF बरोबर 24 सेंटीमीटर, EI बरोबर 9 सेंटीमीटर, FG बरोबर 7 सेंटीमीटर, IH बरोबर 40 सेंटीमीटर. तर आकृतीची आपल्याला परिमिती काढायला सांगितलेली आहे. आकृतीची परिमिती काढायची. तर एकदा आपण काय करूया, ती माप लिहूया या ठिकाणी. इथे EF किती दिलेला आहे, 24 दिला पहा इथे, हा 24 आहे. त्यानंतर EI जो आहे, EI हा 9 सेंटीमीटर आहे. FG जो आहे, FG तो आहे 7 सेंटीमीटर आणि IH हा 40 सेंटीमीटर आहे. हा 40 सेंटीमीटर दिलेला आहे. आता इथे आपल्याला काटकोन त्रिकोण दिसतोय, म्हणजे पायथागोरसचे त्रिकुट आहेत सर्व. 7, 24, 25 तुम्हाला आता सांगितलं मी, आणि हा आहे 9, 40, 41. पण हा 41 इथून असणार आहे बरं का, असा हा आहे 41 आहे. आपल्याला सर्व बाजू मिळाल्या, बरोबर आहे का नाही. आता परिमिती काढायला काय अडचण नाही, पण काय अडचण काय आहे, परिमिती म्हणजे फक्त बहिस्थ बाजूंची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे समजा आपण I पासून सुरुवात केली, तर इथून या पद्धतीने ही बाजू मिळवायची, ह्या बाजूची बेरीज करायची, ही बाजू मिळवायची. मात्र ह्या G पासून फक्त GH ही बाजू घ्यावी लागेल आपल्याला, ही बाजू. मग आता ही बाजू किती येईल, ही जर पूर्ण जर 41 असेल, ही पूर्ण 41 आहे, हे 25 वजा करा ना त्यामधनं. 25 गेले, राहिले किती राहिले, 16, बरोबर, 16 सेंटीमीटर राहिले. मग आता या ठिकाणी ही 16 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे ना. 25 आणि 16 41 होतात, म्हणून ही बाजू झाली 16 सेंटीमीटर झाली. आता आपण सर्व बाजूंची बेरीज करू शकतो. सगळ्या बाजू आपल्याला मिळालेल्या आहेत. कोणकोणत्या बाजू मिळालेल्या आहेत, बाहेरच्या बाजूंची बेरीज करायची. 9 पासून बेरीज करूया. 9 प्लस 24 प्लस 7 प्लस 16 16 अधिक 40 यांची काय करायची, बेरीज करायची. यांची बेरीज केल्यानंतर 24 आणि 9 33 आणि 7 40, 40 आणि 16 56, 56 अधिक 4 म्हणजे किती झाली बेरीज टोटल, 96 सेंटीमीटर. बेरीज बरोबर आहे का पहा एकदा, आणि पर्यायामध्ये आहे का उत्तर, हे पर्यायामध्ये उत्तर आहे, पर्याय नंबर 2. म्हणजे फक्त बाहेरच्या ज्या बहिष्ठ ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज करायची आहे. उत्तर आलेलं आहे 96 सेंटीमीटर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा. पायथागोरस त्रिकुट जर तुमचे पाठ असतील तर आपल्याला बाकीच्या क्रिया करण्याची आवश्यकता नाही. या उदाहरणामध्ये पहा, इथे पाहूया आपण, आमेकडील
₹360 रकमेमध्ये 50 रुपयाच्या दुप्पट. आता काय करूया आपण, वाचता वाचता घेऊया आपण. 50 रुपयाच्या आपण एक्स नोटा मानूया. 50 रुपयाच्या दुप्पट 10 रुपयाच्या नोटा आहेत. म्हणजे 10 रुपयाच्या नोटा किती झाल्या, ह्या 2x झाले. आणि 12 अधिक 5 रुपयाच्या नोटा जास्त आहेत. म्हणजे 12 अधिक जास्त आहेत, म्हणजे x अधिक 12. आता हे एकूण रुपये आपण काढूया इथे. म्हणजे 50 चे एकूण रुपये किती होतील, 50x होतील. आणि याचे एकूण रुपये किती होतील, 10 गुणिले 2x म्हणजे 20x होतील. आणि याचे एकूण रुपये किती होतील, याने याला गुणूया आपण. 5 ने याला गुणल्यानंतर हे 5x होतील आणि अधिक 60 होतील. या सर्वांची बेरीज करूया, म्हणजे ते 360 रुपये आहेत. म्हणजे इथे 50x अधिक 20x अधिक 5x अधिक 60 बरोबर यांची बेरीज 360 आहे. यांची बेरीज केल्यानंतर हे आले 70x आले. 70 अधिक 5x हे मिळवायचे राहिले, बरं ठीक आहे. अधिक 60 बरोबर 360. हे 70x आणि 5x झाले, 75x झाले हे. आणि हे जे 60 आहे ते पलीकडच्या बाजूला नेऊया आपण. म्हणजे यामधनं वजा केल्यानंतर हे अधिक आहे, बाजू बदलल्यानंतर मायनस होतील. आणि मायनस झाल्यानंतर ते झाले किती झाले, 300. या पद्धतीनं इथं राहिले 300. म्हणून x बरोबर इथं 4 उत्तर आलं. 75 न 300 ला भागले, x बरोबर 4. म्हणजे या ठिकाणी 50च्या 4 नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या 8 नोटा आहेत. त्यानंतर 5 रुपयाच्या एक्स मध्ये 12 मिळवायचे. 4 आणि 12 16 झाले. एकूण नोटा किती झाल्या मोजा आता इथं. यांची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर 8 आणि 4 12, 12 आणि 16 28 नोटा झाल्या. म्हणजे एकूण नोटांची संख्या झाली 28. पर्याय आहे पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असं. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. पुढचा प्रश्न शेवटचा घेऊया आपण. या ठिकाणी या अपूर्णांकाचं शतमानामध्ये रूपांतर करायचं आहे. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. पहा इथे याचं रूपांतर आपण काय करूया, 6.1/4 म्हणजेच किती झाले, 4×7=24 आणि 1=25, 25/4 याची मांडणी केली आपण. 3 हे 4 वरती जातील आणि इथे 25 राहतील खाली, 4 वरती गेले. याचं रूपांतर शतमानामध्ये करायचं, म्हणजे याचा छेद 100 करायचा. हे झाले 12/25. छेद 100 करण्यासाठी आपल्याला छेद 25 आहे दिलेला इथे, म्हणून छेद 100 आपल्याला करण्यासाठी इथे 4 ने गुणावं लागेल. जर छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला सुद्धा 4 ने गुणायचं. इथे 4 ने गुणूया आपण. 12×4=48 छेद 100 म्हणजे या ठिकाणी 48%. हे झालं शतमानामध्ये रूपांतर. पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. पुढचे जे प्रश्न आहेत आपले ते उद्याच्या तासिकेला होतील. धन्यवाद आपण उपस्थित राहिल्याबद्दल.